नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एसबीसी कॅटेगरीमधील उमेदवारांसाठी बनवत आहे। थोडंसं लाईट जात आहे, येत आहे, फ्लक्च्युएशन होत आहे, त्यामुळे बोर्डवरती हा व्हिडिओ बनवण्यामध्ये मी सध्या असमर्थ आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, एसबीसी कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर 1008 असे पुरुष उमेदवार आहेत, तर महिलांची संख्या 2078 आहे। म्हणजे पुरुषांपेक्षा साहजिकच जो कट ऑफ आहे तर तो महिलांचा जास्त लागेल, किंवा समांतर आरक्षणामध्ये पुरुषांना महिला सुद्धा त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत। पुढे जर आपण बघितलं तर एकूण जागांची संख्या ही 3086 आहे, परंतु 3086 या एवढ्या मोठ्या संख्येच्या एकूण प्रमाणामध्ये जर बघितलं तर आपण पोर्टलवरती फक्त एसबीसी कॅटेगरीसाठी विदाऊट इंटरव्ह्यूला जिल्हा परिषदेसाठी ज्या काही 13,000-14,000 जागा आलेल्या आहेत, त्यापैकी फक्त 34 जागा या ठिकाणी एसबीसी कॅटेगरीसाठी आलेल्या आहेत। म्हणजे एकूण जागांच्या प्रमाणामध्ये फक्त 0.27% जागा ह्या एसबीसी कॅटेगरीसाठी आलेल्या आहेत। आता यामध्ये जर आपण बघितलं तर 150 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची संख्या 29 आहे। म्हणजे हे जे वरचे 29 उमेदवार आहेत हे ओपन कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी लागतील। सोबतच 130 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांची संख्या आपण लक्षात घेतली तर ती 196 एवढी आहे। आता हे जे 196 विद्यार्थी आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून लागण्याची शक्यता आहे। म्हणजे काय तर आता 100 ते 130 या दरम्यान जर आपण विद्यार्थ्यांची परिस्थिती बघितली, किंवा 100 पासून 150 पेक्षा म्हणजे सर्वच उमेदवार जर आपण बघितले तर ते आहेत 1283। या 1283 उमेदवारांमध्ये खरी कॉम्पिटिशन असणार आहे। म्हणजे एसबीसी कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसेल तर अशा परिस्थितीमध्ये हे जे 100 मार्क असणारे 1283 उमेदवार आहेत यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं कॉम्पिटिशन आहे। ठीक आहे, याच्यामधले काही उमेदवार 100% ओपन कॅटेगरीमध्ये सिलेक्ट होतील। आता या बघा, यामध्ये जर समजा 110 120 अशा पद्धतीचे मार्क असणारे जे काही डीएड उमेदवार आहेत ते उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून जिल्हा परिषदेला लागू शकतात। परंतु याच्यापेक्षा जर जास्त मार्क असणारे उमेदवार असतील आणि ते मॅथ्स सायन्समध्ये असतील किंवा 6वी ते 8वी या पदासाठी अप्लाय करत असतील तर त्यांच्यासाठी मात्र त्या ठिकाणी टफ कॉम्पिटिशन आहे असं म्हणायला हरकत नाही। आता एकूण जर आपण जागांचं प्रमाण बघितलं तर ते फक्त 0.27% असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आपल्यापैकी सगळ्या उमेदवारांना म्हणजे बहुतांश उमेदवारांना एसबीसी कॅटेगरी सोबतच ओपन कॅटेगरीच्या जागा सुद्धा निवडाव्या लागणार आहेत। म्हणून ओपन कॅटेगरीच्या जागा निवडत असताना तुम्ही काय करा की तुमच्याकडे जर कोणत्याही प्रकारचं आरक्षण नसेल तर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त तुमच्यासाठी किती जागा आहेत याचा आकडा तुम्ही एकदा काढा। तुमच्या विषयाच्या जागा किती आहेत ते एकदा गृहीत धरा आणि मग त्यांचं प्रमाण काढू। म्हणजे बघा, जर समजा तुम्ही मॅथ्स सायन्ससाठी अप्लाय करणार आहात किंवा 1ली ते 5वीसाठी अप्लाय करणार आहात आणि या विषयासाठी किंवा या वर्गांसाठी जागा आहेत 100, एसबीसी कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी जागा आहेत समजा 2, म्हणजे 100 भागीला 2 भागीला 100 करा, जे उत्तर येईल ते तुम्हाला मिळेल। त्याच्यानंतर काय करा माहिती आहे का, ओपन कॅटेगरीच्या जागा किती आहेत ते बघा। समजा ओपन कॅटेगरीच्या जागा 50 एवढ्या आहेत, मग ते 50 भागीला तुमच्या एकूण विषयाच्या जागा किती होत्या किंवा वर्गाच्या जागा किती होत्या 100, म्हणजे 50 भागीला 100 तर हा रेशो किती येईल 1/2। मग अशा पद्धतीने जे सगळेच्या सगळे रेशो तुम्हाला भेटतात त्यांना उतरत्या क्रमामध्ये अरेंज करा आणि ज्या ठिकाणी ही व्हॅल्यू तुम्हाला सर्वात जास्त मिळेल त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे असं माझं आहे। आता हे बोर्डवरती मी तुम्हाला अधिक प्रभावी पद्धतीने समजावून सांगू शकलो असतो, परंतु तुम्ही सगळेजण 12वी त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण झालेले उमेदवार आहात। एवढं साधं गणित तर आपल्या 100% सगळ्याच विद्यार्थ्यांना जमते। मग तुम्ही प्राधान्यक्रम देताना कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमच्याकडे जर कोणत्याही पद्धतीचं समांतर आरक्षण नसेल तर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त ज्या जागा आहेत ओपन कॅटेगरीमधल्या त्यांचा आकडा लक्षात घ्या आणि तुमच्या विषयाच्या जागा किती आहेत ते लक्षात घ्या। त्यांचं प्रमाण काढून त्यांचा रेशो किंवा गुणोत्तर फाइंड आउट करूनच तुम्ही त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे। एसबीसी मधल्या अनेक उमेदवारांना कोणाला 100 प्राधान्यक्रम आले असतील, कुणाला 100 पेक्षा कमी आले असतील, तर 100 पेक्षा कमी आले असतील तर तुम्हाला डोक्यात लावण्याची जास्त गरज नाही। ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत त्या ठिकाणी सुरुवातीला प्राधान्यक्रम द्या, ज्या ठिकाणी कमी कमी जागा आहेत त्या ठिकाणी नंतर प्राधान्यक्रम द्या। अशा पद्धतीने त्यांना अरेंज करा। तुमच्या मनामध्ये 100% याही संदर्भामध्ये काही ना काही प्रश्न आहेतच, म्हणून ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। ही माहिती सांगायला तुम्हाला इतर जर कोणी असता तर 1-1.5 तास घेतला असता, परंतु तुम्हाला सर्वांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे। बोर्ड लावू शकलो नाही याच्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि थांबतो। खूप खूप धन्यवाद।